तर आज जे आहे आपण एक विशिष्ट अशी भाजी बनवणार आहोत. ती कोकणात जी आहे खूप स्पेशल आहे. कोकणात अशा दोनच भाज्या स्पेशल आहेत, काजूची भाजी, दुसरी म्हणजे फणसाची भाजी. तर त्या दोघांपैकी मी आज एक भाजी बनवणार आहे. आपण गरे आहेत ते दोन भागामध्ये असे कापून घेतलेत, बघू शकता. एकाचे आहेत ते दोन तुकडे केलेले आहेत. ते ह्याला जे आहे आपण फोडणीला देऊया. मी ते फोडणी दिलेला आहे. तिखट मसाले काय आहे ते कढीपत्ता लसूण वगैरे टाकलेले आहे आणि नेमकं जे आहे मी व्हिडिओ चालू केलेले नाही तर मी तुम्हाला दाखवते. मला थोडा कॅमेरा नाही ते तर बघू शकता. इथे जे आहे मी फोडणी दिलेली आहे. तर मी जस्ट तुम्हाला दाखवते त्यामध्ये मी काय काय टाकले ते. असंच होतं माझ्यासोबत नेहमी. तर इथे जे आहे आपण लसूण टाकलेला आहे, राई टाकलेला आहे, थोडं जिरे टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, बघू शकता. आणि लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे. तर ह्यामध्ये जे आहे आता आपण कापलेले जे गरे आहेत फणसाचे ते टाकून घेऊया. कापलेले गरे आहेत फणसाचे, तर आता आपण हे टाकणार आहोत यात. तर हे जे आहे आपण बघू शकता झालेलं आहे. त्यानंतर जे आहे मी आता थोडंसं असं मीठ टाकणार आहे, आपण आपल्या अंदाजाप्रमाणे टाकू. त्यानंतर जे आहे मी थोडंसं यावरती पाणी शिंपडणार आहे, मसाला करपू नये यासाठी. त्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आपण वरतून जे आहे मीठ टाकलेलं आहे आणि इथे मी झाकण लावून त्याच्यावरती पाणी ठेवणार आहे, जेणेकरून वाफ होऊन आतमध्ये आहे ते शिजणार. तर भाजी जी आहे कशी शिजली ओळखण्यासाठी जो बी आहे आतला फणसाचा तो दाबून बघायचा. तो प्रॉपर असं दाबला गेला म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे. तर मी जे आहे ते खाऊन दाखवले. मस्त झालंय. कोणाकोणाला आवडते नक्की सांगा, तुम्ही पण ट्राय करा.